चला, आज आपण एक खूप प्रसिद्ध आणि मजेशीर गोष्ट ऐकूया. गोष्ट आहे एका छोट्याशा सशाची, जो आपल्या बुद्धीने जंगलाच्या राजाला म्हणजे सिंहाला आव्हान देतो. ही फक्त एक गोष्ट नाहीये, तर ही बुद्धी आणि ताकद यांच्यातल्या लढाईची कहाणी आहे. तर मग चतुर ससाणे आणशी सिंह या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं ते पाहूया. पण या कथेच्या मुळाशी एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. जेव्हा अफाट ताकदीसमोर फक्त बुद्धी उभी राहते तेव्हा नेमकं काय घडतं? ही गोष्ट आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करते आणि दाखवून देते की कधीकधी आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आपलं शरीर नाही तर आपलं डोकं असतं. तर आपली ही गोष्ट सुरू होते एका अशा ठिकाणाहून जे अगदी नंदनवनासारखं होतं. एक सुंदर हिरवंगार जंगल, जिथे निसर्ग आणि प्राणी अगदी आनंदात गुण्यागोविंदाने नांदत होते. खरं तर हे जंगल एक आदर्शच होतं. सगळे प्राणी एकमेकांसोबत कसलीही भीती न बाळगता राहत होते. सगळीकडे शांतता होती, आनंद होता. पण आपल्याला माहितीये, अशी शांतता जास्त काळ टिकत नाही आणि लवकरच या आनंदावर विरजन पडणार होतं. हो, कारण या शांततेच्या आड एक मोठी अडचण लपलेली होती. एक अशी ताकद जी जंगलाचा राजा होती, पण त्याच ताकदीमुळे तिथल्या प्राण्यांचा आनंद आणि स्वातंत्र्य दोन्ही धोक्यात आलं होतं. इथे आपल्याला जंगलातली दोन वेगवेगळी चित्रं दिसतायत. एका बाजूला सगळे प्राणी जे मजेत खेळतायत, आनंदी आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आहे तो जंगलाचा राजा सिंह. तो राजा होता, पण त्याचा आळशी आणि गर्विष्ठ स्वभावच सगळ्या जंगलासाठी एक मोठा धोका बनला होता. त्या सिंहाचा दरारा इतका होता की जंगलातलं ते आनंदी वातावरण भीतीच्या शांततेत बदलून गेलं होतं. तो स्वतःला राजा समजायचा, पण त्याच्या राज्यात प्रजा मात्र दहशतीखाली जगत होती. आता या त्रासातून सुटका कशी करायची हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. आणि याच निराशेच्या वातावरणातून आशेचा एक छोटासा किरण पुढे आला. तो कोणी मोठा बलाढ्य प्राणी नव्हता, तो होता एक छोटासा ससा. पण त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक वेगळी चमक होती, बुद्धीची चमक. त्याला कळून चुकलं होतं की सिंहाला ताकदीने नाही तर युक्तीनेच हरवता येईल. सशाची योजना दिसायला खूप सोपी होती, पण ती सिंहाच्या मानसिकतेवर अचूक वार करणारी होती. त्याला पक्क माहीत होतं की सिंहाचा अहंकार हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे आणि तीच त्याची सर्वात मोठी कमजोरी सुद्धा. म्हणूनच त्याच्या योजनेचे तिन्ही टप्पे थेट सिंहाच्या अहंकारालाच डिवचणारे होते. आता वेळ आली होती ती योजना प्रत्यक्षात उतरवण्याची. संपूर्ण जंगलाचं भवितव्य आता त्या एका छोट्या शशाच्या धाडसावर आणि सिंहाच्या गर्वावर अवलंबून होतं. विहिरीजवळचं खरं आव्हान आता सुरू होणार होतं. आणि इथेच बुद्धीने ताकदीवर पहिला विजय मिळवला. विचार करा, तो इवलासा ससा, जो सिंहाच्या एका पंजा एवढाही नव्हता, तो आत्मविश्वासाने त्या अजस्त्र सिंहाकडेच चालत निघाला. हे धाडस शारीरिक नव्हतं, तर बौद्धिक होतं. सिंहासमोर पोहोचताच सशाने अगदी योग्य डाव टाकला. तो म्हणाला, महाराज, आपल्या जंगलात तुमच्यापेक्षाही मोठा आणि ताकदवान सिंह आला आहे. हे एकच वाक्य सिंहाचा अहंकार दुखावायला पुरेसं होतं. आणि अगदी अपेक्षेप्रमाणेच झालं. सिंहाचा अहंकार दुखावला गेला. तो रागाने गरजला, काय? कुठे आहे तो? घेऊन चाल मला त्याच्याकडे. शशाने टाकलेला फासा सिंहाने नकळतपणे गिळला होता. मग सशाने सिंहाला योजनेच्या शेवटच्या टप्प्याकडे नेलं. त्याने सांगितलं की तो दुसरा सिंह जंगलातल्या एका जुन्या खोल विहिरीत लपून बसलाय आणि हेच ते ठिकाण होतं जे सिंहासाठी शेवटचं ठरणार होतं. सिंह त्या विहिरीजवळ पोचला आणि त्याने रागाने आत डोकावून पाहिलं. त्याला आत काय दिसलं असेल बरं? त्याचा खरा शत्रू की आणखी काही? सिंहाला विहिरीच्या शांत पाण्यात दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वतःचंच रागावलेलं प्रतिबिंब दिसलं. पण गर्वामुळे तो इतका आंधळा झाला होता की त्याला वाटलंच नाही की तो स्वतःलाच पाहतोय. त्याला वाटलं हा खरंच दुसरा सिंह आहे. आणि इथेच सिंहाचा अहंकार त्याच्यावर भारी पडला. स्वतःच्याच प्रतिबिंबाला शत्रू समजून त्याने एक प्रचंड गर्जना केली आणि त्या तथाकथित शत्रूचा फडशा पाडण्यासाठी थेट विहिरीत उडी मारली. त्या एका उडीने जंगलाचं नशीबच बदलून टाकलं. सिंहाचा शेवट झाला आणि एका नव्या युगाची सुरुवात झाली, हुशारीच्या विजयाची. परिणाम अगदी स्पष्ट होता. जंगलाचा सर्वात शक्तिशाली प्राणी, जो स्वतःला राजा म्हणवत होता, तो स्वतःच्याच अहंकारामुळे एका विहिरीत अडकून पडला होता. आणि त्याच्या पराभवानंतर संपूर्ण जंगलाने एकच जल्लोष केला.
एका लहानशा सशाच्या बुद्धीने सर्वांना वाचवलं होतं. आणि अशा प्रकारे त्या सुंदर हिरव्यागार जंगलात पुन्हा एकदा शांतता आणि आनंद परत आला. सर्व प्राणी पुन्हा एकदा कसलीही भीती न बाळगता सुखाने जगू लागले. तर मग या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? याचा खरा अर्थ काय आहे? ही फक्त प्राण्यांची गोष्ट नाहीये, तर ह्यात आपल्या सगळ्यांसाठी एक खूप मोठा आणि महत्वाचा संदेश दडलेला आहे. ह्या कथेचं सार एकाच वाक्यात आहे: बळापेक्षा बुद्धी नेहमीच मोठी असते. सिंहाकडे प्रचंड ताकद होती यात शंका नाही, पण शशाकडे होती तीक्ष्ण बुद्धी. त्याने हेच दाखवून दिलं की मोठ्यात मोठं संकटसुद्धा योग्य विचार आणि धैर्याने सोडवता येतं. ताकद तुम्हाला मर्यादित ठेवते, पण बुद्धी नेहमीच नवे मार्ग शोधून काढते. ही गोष्ट आपल्याला विचार करायला लावते. आपल्या आयुष्यात असे कोणते प्रसंग आहेत जिथे आपण शक्तीच्या जोरावर नाही, तर एका हुशार कल्पनेने किंवा वेगळ्या दृष्टिकोनाने विजय मिळवू शकतो? याचा विचार करून बघा.